अमरावती जिल्हा शिक्षक बँकेचं आज चालू आहे मतदान। 21 जागा आहे म्हणते। 21 जागेसाठी एकरी 5च्या जवळपास 114 जण उभे आहेत। या ठिकाणी अचलपूर आणि चिखलदराचे जे शिक्षक वृंद आहेत ते या ठिकाणी मतदान करायला आले आहेत। अरे बाबा, शिक्षक बँकेची निवडणूक निरा 4 व्हीलर गाड्या आणि 2 व्हीलर गाड्या निरा जलवा दिसणारा। त्यातल्या त्या शनिवार असल्यानं शिक्षक लोक त्याच्या सकाळच्या ड्युट्या करून आता येतात मतदानाले। आता अंदर पाहतो मतदान कोण्या पद्धतीचं आहे तो। एक तर सहकार क्षेत्राची निवडणूक म्हटली आणि त्यातल्या त्या शिक्षक बँकेची निवडणूक। जवळपास 800 कोटी रुपयाचा वर्षात याचा असते व्यवहार आणि व्यवहार तसा आहे तर निवडणूक तशीच आहे। आता निवडणूक कोण्या पद्धतीची आहे आणि प्रत्येक पॅनलच्या एका धूर करायला आपण माईक पुढे बोलून त्याच्यामध्ये चर्चा करू। मतदान केंद्राध्यक्ष गडलिंग सर आहेत। गडलिंग सर, मला असं माहित झालं बाबा 21 जागेसाठी जवळपास 114 जण उभे आहेत। तर 114 जण म्हणजे विवरण निहाय कसे कसे उभे आहेत ते सांगा बा मला एकदा। सर्वसाधारणसाठी 82 लोक, 15 सभासदांसाठी 82 लोक उभे आहेत। 15 उमेदवारांसाठी 82 लोक उभे आहेत। महिलांसाठी 8 महिला उभे आहेत। अनुसूचित जातीसाठी 9 उभे आहेत। इतर मागासवर्गीयांसाठी 5 उभे आहेत। सर्वसाधारणसाठी 5 उभे आहेत आणि भटक्या जातीसाठी 5। बरं, मला एक सांगा, महिलांसाठी किती जागेसाठी 8 उभे आहेत? 2 जागेसाठी। 2 जागेसाठी 8 महिला उभ्या आहेत आणि हे प्रत्येक एक साठी मग प्रत्येक एकेसाठी 5-5 उभे आहेत। अनुसूचित जातीसाठी हे दोन साठीच आहेत। मला वाटते हे 9 उभे आहेत। एक साठीच 9 उभे आहेत। एक साठी 9 उभे आहेत। तर माझ्यासोबत शिक्षक बँकेसाठी उभे असलेले मालगे सर आहेत। मालगे सर, बापा गर्दी होय का काय होय? बरं, जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक तुमचं पॅनल कोण्या उद्देशाने लढलं जी? आमचं पॅनल सर्वात विश्वसनीय पॅनल म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झालेला आहे आणि आम्ही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या बँकेमध्ये आणणार आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा, ऑटो डेबिट, त्यानंतर मेडिक्लेम पॉलिसी, व्याजदरावर नियंत्रण, 1 अंकी व्याजदर, 2 अंकी डिव्हिडंड या सर्व प्रकारच्या सुविधा समता पॅनल या बँकेत आणणार आहे। त्यामुळे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद या इलेक्शन मध्ये मिळत आहे। त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक वृंदांचे आभारी आहोत। तर माझ्यासोबत क्रांती पॅनलचे सोनार सर, निवडणूक राजे एकदमच रंगात आलं असं वाटलं होतं। तर हे निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर लोकांसोबत गेले, कोण्या मुद्द्यावर तुम्ही प्रचार केला सर? आता ही जी आमची बँक स्थापन झाली तेव्हापासून अनेक लोकांचं सरकार या ठिकाणी आलं आणि आता सुद्धा आमच्या शिक्षकांमधून एक चांगलं सरकार त्या ठिकाणी जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर असेल आमचा, तर बँकेचं जे व्याजदर आहे ते 10% पर्यंत करणे, कमीत कमी 10% तरी व्हायलाच हवं। आणि शैक्षणिक कर्जाला विशेष प्राधान्य देण्यात येईल, कारण त्या शिक्षण जर कर्ज उपलब्ध करून दिलं तर जे काही उच्च शिक्षणासाठी लोक जातात, MBBS साठी किंवा कुठे MS करण्यासाठी बाहेर जातात, तर त्यांना अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणं आणि तात्काळ करून देणं की जेणेकरून त्यांना कोणतीच अडचण येणार नाही। त्याचप्रमाणे इमर्जन्सीचे 5 लाख रुपये आहे कर्ज, ते 10 लाख रुपये करण्यात यावं की ते 5 मिनिटात आमच्या बँकेनं दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे जे MT लोन आहे, जास्तीत जास्त मोठं लोन, ते 25 लाखापर्यंत आहे आणि ते जास्तीत जास्त 30 ते 35 करण्यात यावं। आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊसिंग लोनसाठी इतर बँकेचा सहारा जे घेतात त्यांना आता इतर बँकेत जावं लागणार नाही। जर आमची सत्ता आली क्रांती पॅनलची, तर निश्चितच मी ग्वाही देतो या चॅनलवरून की बाहेरच्या बँकेत जे खाते गेले ते सुद्धा आम्ही इथे परत आणण्याचा प्रयत्न करू। जिल्हाभर यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा यात केला प्रचार। अशा आमच्या लहानेताई भल्ला चांगला अनुभव तुम्हाला प्रचारादरम्यान आला असेल। तर आज जे निवडणूक होत आहे याच्याबद्दल तुम्ही कशा कॉन्फिडंट आहे बा? मी अतिशय कॉन्फिडंट आहे, कारण माझी जी महिला शक्ती ती माझ्या सोबत आहे, तसेच माझे जे बंधू आहेत ते सुद्धा माझ्या सोबत आहे आणि त्यांच्या विश्वासावरच ही माझी उमेदवारी होती आणि नक्कीच प्रामाणिकपणा जिंकून येईल हे मी तुम्हाला सांगते। कारण माझ्याजवळ दुसरं काहीच नव्हतं, फक्त प्रामाणिकपणा होता आणि एक अपक्ष स्त्री
आणि सर्वसाधारणमध्ये उभी राहिली, तिच्या त्या हिमतीला सर्वांनी नक्कीच पाठबळ दिलं असेल आणि त्या सर्वांना मी आत्ताच धन्यवाद देते आणि नक्की त्यांचा जो माझ्यावरचा विश्वास आहे तो कायम राहील ही ग्वाही त्यांना देते. माझ्यासोबत बँकेच्या डायरेक्टर पदासाठी उभ्या असणाऱ्या मॅडम आहेत. मॅडम, एवढी मोठी म्हणजे 3-4 जिल्ह्याची निवडणूक, तुम्ही कोण्या पद्धतीनं प्रचार प्रणाली अवलंबली बा? प्रचार प्रत्यक्ष भेटी घेऊन मेळावे घेऊन आम्ही हा प्रचार केलेला आहे. जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून आम्ही सर्व मतदारांच्या संपर्कात होतो. व्हॉट्सअपद्वारे प्रसार माध्यम जे आहे त्याचा यूज करून आम्ही प्रचार केलेला आहे. बरं, तुम्हाला कॉन्फिडन्स काय म्हणते तुमच्या चॅनलचा? माझ्या पॅनल विषयी मला असा कॉन्फिडन्स आहे की आमचे 21 सीट जे आहे, उमेदवार जे आहे बहुसंख्येने निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. तर माझ्यासोबत मतदान करून आलेल्या आमच्या बोडगे मॅडम आहेत. बोडगे मॅडम, आता एक सांगा बाब, 1-1.5 महिना निरा निवडणुकीच्या प्रचाराचा रंगच रंग होता, तर काय म्हणते निवडणुकीचा कल कुठे जाणार आहे? नक्कीच 1.5 महिना त्याच्यामध्ये गेला, पण जे काम करणारे व्यक्ती होते त्यांना नक्की मतदार निवडून देतील, त्यांच्या जिव्हाळ्याच्या लोकांना निवडून देतील. धन्यवाद. आणि मी पण त्याचप्रमाणे मतदान केलेलं आहे. काम करणाऱ्या लोकांचा नेहमीच जय असेल. जय. जवळपास 21 जागेसाठी 114 उमेदवार उभे आहेत. तुम्ही पाहत असाल मतदान मोठ्या ताकदनं मतदान चालू आहे. मी ज्याला त्याला विचारलं तो म्हणे बाबा बँकेत असं करू, बँकेत तसं करू, बँकेत तसं करू, व्याजदर कमी करू, त्याच्यानंतर जो फंड आहे फंडचा व्याजदर वाढवून देऊ. पण साऱ्यानं सांगितलं बँक वाचली पाहिजे. पण साऱ्यात पहिले जितके या ठिकाणी उमेदवार उभे आहेत, जितके मतदार उभे आहेत, यायला साऱ्याला एकच म्हणणं की साऱ्यात पहिले जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे, त्या टाइमला तुमची बँक वाचेल बाबा. महत्वाची गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषद शाळा पडणार पण शाळा बंद पडल्यानंतर शिक्षक कसे भरले जातील, आणि शिक्षकच भरले नाहीत तर या बँकेत पुणे राज्यावर शेअर होल्डर वाढतील कसे? म्हणून जितके उभे आहेत की नाही त्याने एक काम करा, बँक तर तुमची टिकलीच पाहिजे. शाळात पहिले टिकली पाहिजे जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषद शाळा टिकली तर शिक्षक टिकतील, शिक्षक टिकले तर बँक टिकील. हे खरी बातमी देताना कोणाचं टेन्शन घेत नाही.